हॅलो. हा बोला ना. हा, अनुभव शेअर करायचा होता. हा मग लगेच कट का केला ताई फोन? अहो, मला वाटलं काय असंच म्हणजे वाटलं? मी केला. भीती वाटली थोडीशी. असं घाबरायचं का ताई? हा. बोला ताई, कुठून बोलताय? आहे का आता वेळ चालू आहे ना? वा आता सुरू झाली वेळ. हा, आपली मी 9लाच नाव नाही असते ना. सांगत. हा चालेल चालेल. सातारा जिल्ह्यातून सोनगाव या गावातनं बोलते. बर बर. हा हा. हा, तर मी लग्नाच्या आधी सेवेत आले. आता माझ्या लग्नाला झाली 6 वर्ष. अरे वा. हा हा. हा, लग्नाच्या आधी मी मोबाईलवरती अनुभव असे ऐकायचे. हा 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 हा. तर ते ऐकून मला पण असं वाटायचं की खरंच आपण पण बघावं, काही चमत्कार होतोय का. हा 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 हा. आणि तेव्हा मी आपली सेवा नव्हते काय करत, पण एका दुसऱ्या मुलाशी मला लग्न करायचं होतं, म्हणून मी जरा जास्त ही होते, म्हणजे त्याच्याशीच करायचं असं. हा हा हा. आणि त्याच्यानंतर मग मला वाटलं की सेवा पण करावी, पण मी तसं काय नाही केलं. आणि एकदा असंच मठामध्ये गेले, मुंबईला होतो आम्ही तेव्हा. अच्छा अच्छा. हा. माझे आई वडील आणि एक भाऊ ते मुंबईलाच राहतात, अरे वा. हा हा. दिव्याला. हा, अच्छा. तर मी वडिलांच्या मागे लागून सुट्टी घ्यायला लावली हा. आणि शिवडीच्या मठात गेलो आम्ही, स्वामी अच्छा. समर्थांच्या. हा 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 हा. आणि मी मोबाईलवर त्या मठाबद्दल बरंच काय ऐकलेलं, इथं येऊन सेवा केल्याने असं झालं तसं झालं. हा हा. तर मी गेली आणि माझं मन नाराजच झालं. मला असं वाटलं की हा मठ किती साधा आहे म्हणलं, आणि इथं गर्दी पण नाही, आणि मोबाईलवर किती काय काय सांगते ती असं मला वाटलं. हा. आणि मी घरी आली आणि थोड्या वेळानंतर म्हणजे का त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे मी जराशी असे वेड्यासारखं करायला लागली. हा हा. आणि त्या मुलाशी लग्न नाही करायचं म्हणून घरच्यांनी सांगितलं. त्यामुळे ते पण टेन्शन, आणि त्याच्या ह्याच्यातच म्हणजे हायपर झाली, लई अरे काळजी करायला लागली. अरे आणि त्याच्यानंतर मी चक्क 11 दिवस कल्याणच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. अरे फक्त बापरे. झोपेची इंजेक्शन देत होते. आणि अय्या. त्याच्यातून चांगली झाली तेव्हा मला असं वाटलं की मी स्वामी समर्थांना नाव ठेवलं म्हणूनच असं झालं का काय. आणि नंतर मला असं वाटलं की हे झालं ती पण एका दृष्टीनं चांगलंच झालं. त्या मुलाशी लग्न होऊन शनी माझं काही चांगलं नसतंच झालं. आता मी एकदम म्हणजे सुखात आहे, आनंदी आहे. मग आणि कसं आणि सांगू ताई, हा करणं ना म्हणजे मला तरी पटत नाही. तुम्हाला सांगते का पटत नाही सांगू. आतापर्यंत मी एवढ्या घटना ऐकल्यात ना. तो मुलगा मुलीशी प्रेम करतो, मुलीवर खूप अगदी चांगलं चांगलं स्वप्न दाखवतो, आणि 8-10 वर्ष होत नाही तर त्याला परत अजून दुसऱ्या कुठल्या तरी मुलीबरोबर प्रेम होतं. आणि मग हो तेव्हा ना हो आपले आई वडील राहत आणि ना त्याचे आई वडील आपल्याला साथ देत, आणि मग किती हो वाईट अवस्था होते. तर याच्यातनं आपल्याला ना म्हणजे स्वामी इतकं आपलं चांगलं करतात ना ताई. तुमचं एवढं भलं केलं स्वामींनी की तुम्हाला हो त्याच्या ना. आधीच त्यांनी तुम्हाला सावध केलं. हो ना, मी नुसती मठातनं जाऊन आले. उलटा माझा खूप मोठा प्रश्न सुटला खरं तर. किती छान अनुभव आहे तुमचा. आणि याच्यातनं खूप शिकण्यासारखं आहे की कुठल्याही मुलीने आई वडिलांच्या परवानगीशिवाय करूच नाही. कारण नंतर काय हो ना. प्रसंग अडचणी आल्या ना तर ते आई हा. वडील भाऊ आपल्या माहेरचे आपल्याला साथ देतात. आणि हे लव्ह हो मॅरेज हो. केलं ना तर कोणीच आपल्याला मदतीला धावून येत नाही. आणि त्या परक्या मुलाच्या विश्वासावर कसं काय जायचं निघून, आणि हो ना. त्यानेच दगा दिला तर करायचं काय नंतर. आणि मला आता असं वाटतं की माझ्या बरोबर मी बघते ना आमच्या आजूबाजूला, तर लव्ह मॅरेज केलेली लग्न, हा. तर तुम्ही म्हणताय तसंच आहे, म्हणजे ती सुखी नाही. त्यांना स्वतःला जॉब करायला लागते. मला तसं काहीच जॉब बीब करायला नाही लागत. मग मी आणि एकच मुलगा आहे मला 4-5 वर्षाचा, आणि त्याचा पण एक अनुभव आहे. हा हा. पण ताई मी तुम्ही हा. लग्नाच्या आधी स्वामी सेवेत असल्यामुळे हा तुमचा फायदा झाला. म्हणजे हो ना. स्वामींनी हो. तुम्हाला सावरलं अगदी संकटातनं. हो, खरंच खरंच हा खूप सावरले. हा. आणि हम्म. अक्षरशः 11 दिवस मी ऍडमिट होते, आणि आमच्या आई रोज रडायची गेटवर येऊन, आतमध्ये सोडायची पण नाही. ते अर्धे आई सगळ्या गं. जरासे वेडसरच होते. हा हा. आणि माझा भाऊ साईबाबांच्या सत्संगला जायचा कल्याणला. अच्छा अच्छा. हा हा. ते कृष्णाजी म्हणून आहेत बघा, एक तुम्हाला माहिती असतील तर. कुठे आहेत ते? ते कल्याणलाच आहेत राहायला. आता मला नक्की नाही ऍड्रेस सांगता बरं येणार. बरं. हा 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 हा. आणि त्यांच्या सत्संगला पण आली. माझ्या भावाचं नाव अभि आहे, त्यानं मला एकदा नेलं होतं. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. आणि तिथे गेल्यानंतर एक साई सच्चरित्र ग्रंथ त्यांनी मला दिला. अच्छा. हा हा. आणि घरी आल्यानंतर मी म्हणलं एवढा मोठा ग्रंथ कधी वाचायचा, आणि काय माहिती काय असतं का नसतं. हा. म्हणून मी आमच्या घरातल्या हॉलमध्ये साईबाबांचा फोटो लावलेला, तिथेच खाली बसून वाचायला सुरुवात केली. आणि परत म्हणलं केव्हा व्हायचा, म्हणून मी म्हणलं
जर शिर्डीचा प्रसाद आला तर मी पूर्ण ग्रंथ वाचन करेन. हा. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो नाईट शिफ्टला गेलेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येताना बुंदीचा प्रसाद घेऊन आला शिर्डीचा. अरे वा. बघा. आणि मी घरात सगळ्यांना म्हणलं, पण अगं म्हणलं मम्मी तुला आठवते का मी काल असं म्हणलं होतं. हा. तर आमची आई म्हणली की हो आठवते की अगं खरंच आला प्रसाद शिर्डीचा. आणि मी पप्पांना पण सांगितलं, तर आमचे पप्पा कामावरून आले मला म्हणले की असं काय नसतं बोला तुला का. तर मी म्हणलं तुम्ही म्हणताय तर चालते, मी तर 15 दिवसांनी परत प्रसाद आल्याशिवाय अजून नाही वाचायला सुरुवात करणार. तर 15 दिवसानंतर दुसऱ्यांदा एकदा प्रसाद आला शिर्डीचा आणि बुंदीचा. बापरे, किती कमाल आहे हो बघा ताई. हो ना. आणि मग मी वाचायला सुरुवात केली आणि पूर्ण वाचला मग अरे वा, ग्रंथ. किती छान, आणि किती छान. मुलाचा काय आणि अनुभव? मी म्हणजे गरोदर राहिले तेव्हा मी रोज गुरुचरित्र वाचायचे. पारायण नाही करायचे, पण रोज एक अध्याय किंवा 2 अध्याय जसं वेळ मिळेल तसं वाचायचे. हा 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 हा. आणि आमच्या आईची परिस्थिती जराशी नाजूकच आहे तशी. आणि गावाला घर-बीर एवढं काही छान नाही. म्हणजे असं गळतं पावसात, उन्हाळ्यात असं एवढं सोयीस्कर नाही. हा हा हा. म्हणून मला सतत असं वाटायचं की कसं होणार माझी डिलिव्हरी, कोण करणार. आणि आमची आई पण जरा म्हणजे काय म्हणतात ते तुसड आहे, म्हणजे तिला असं शिचित कपडे हे नाही धुवायला आवडत एवढे. अच्छा अच्छा. हा हा. म्हणजे लीच अशी घाण किळस करते. तर मी म्हणायचे की माझं कसं होणार. आणि 2020 साली एवढा कडक लॉकडाऊन आला की सरकारी हो. दवाखान्यात झाली माझी डिलिव्हरी. हा हा. आणि एकही रुपया खर्च झाला नाही अक्षरशः एकही. अरे वा. आणि 5,000 रुपये उलटे ते सरकारतर्फे येतात ना अकाउंटवर, ते आले उलट जमा झाले. अरे वा, बघा ताई, किती हो. छान. आणि मुलगा झाला 20 मे 2020 ला. हा आणि त्या दिवशी बुधवार होता आणि संध्याकाळी हा. 10:45ला का काय अमावस्या लागणार होती. म्हणून अशी धार्मिक माणसं म्हणतात ना अमावस्येच्या वेळी झालं तर कसं काय बरोबर नाही व्हायचं. तर मी सतत नामस्मरण करत होती. तर संध्याकाळी 4 वाजता मला इंजेक्शन दिलेलं कळा यायचं. हा हा. आणि संध्याकाळी 10:15लाच डिलिव्हरी झाली नॉर्मल. अरे वा, किती छान हो. ताई. आणि सगळी सगळं इथं. स्वामींना काळजी असते. हो ना. आणि सगळं इथंच झालं. आणि 6 महिन्यानंतर मग दिवाळी जेव्हा लॉकडाऊन पूर्ण असं कमी आलं, हा. ते पण स्पेशल गाडी करून इकडे गावाला आले. मग मी पण त्यांच्यापाशी जाऊन 1 महिना बाळाला घेऊन राहिले. अरे आणि मग वा. इकडे आले. किती छान. मग आता बाळ किती हो. वर्षाचं आहे? आता त्याला 4. 5वं वर्ष लागले. अच्छा, 5वं लागलं का? हो हो. हा, मे मध्ये 5 वर्षाचा होईल. आणि मागच्या वर्षी एकदा असंच की मी सगळ्यांचा अनुभव ऐकायचे की महाराज येऊन नैवेद्य खातात म्हणते ती. हा 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 म्हणून हा. मी कंटिन्यू असं केलं की रोज नैवेद्य झाला की गरम गरम ठेवायचं. हा हा ताट करायचं आणि भाजीला जर उशीर झाला तर पहिलं ताट ठेवायचं आणि हा. परत गरम भाजी परतली की लगेच नेऊन ठेवायची थोडं हा. ताटात म्हणजे वाढायची. बरोबर. तसं करत होते. आणि 1 महिना मी कंटिन्यू नैवेद्य दाखवला. हा आणि एक दिवशी जेवायला बसायच्या टायमिंगला ताट ठेवण्यावर एक शेजारची बाई आली. हा म्हणून मी म्हणजे कसं दुसऱ्यांना काय वाटेल म्हणून मी असं करून नाही दाखवला त्या दिवशी. मला पण वाईट वाटलं. हा. पण म्हणलं परत जाऊ दे. आणि मी झोपली तर पहाटे 3-4च्या दरम्यान मला स्वप्नात असं आलेलं म्हणजे महाराज एवढ्या मोठ्यानं ओरडले. हा. म्हणले झुणका भाकरीचा नैवेद्य का नाही दाखवला. आणि त्या दिवशी आम्ही झुणका भाकरीच केलं होतं. आई गो, असं नाही करायचं. कोणी नावं ठेवो निंदो अथवा वंदो, आपले कर्म चांगले आहेत ना, ते चांगलं करत राहायचं ताई. आता आमच्या सोसायटीत आहे ना, सगळ्यांना माहितीये मी देवाला नैवेद्य ठेवते स्वामींना. येतात, आज क्या दिया खाना स्वामी को, असं तसं करतात, नमस्कार करून जातात उलट स्वामींना. आणि आता माझी सुनबाई पण तेच करते, ती पण स्वामी सेवकच आहे. तर हे असं हो. कोणाला बघून घाबरायचं नाही. आपले स्वामी आहेत ना, त्यांच्यासाठी का लोकांचं हे करायचं. हो ना. तेव्हा तर मला लयच हे वाटलं. आणि जेव्हा मी इथं सातारामध्ये सातारा आम्हाला इथून जवळ आहे 2-3 किलोमीटरवरच आहे. हा हा हा. तर मी त्या मठात जायचे असं कधी त्यांना सुट्टी भेटेल. गुरुवारची सुट्टी असते त्यांना. ते हा हा हा. कारखान्यात आहेत कामावर. हा हा. तर एक दिवशी मी गेले. आम्ही शोधत असं दिंडोरी त्रमित मठ असं रस्त्यावर वाचलेलं. तर आम्ही शोधत म्हणलं आज मठ झाल्याशिवाय काय घरी जायचं नाही. हा आणि आम्हाला त्या मठात शोधत पोहोचायला 6 वाजले. हा 6 हा. वाजता सापडला आम्हाला. म्हणजे असं विचारत गेलं. हा हा. वसुंधरा गार्डनला आहे तो मठ. अच्छा. हा हा. आणि तिथे गेल्यानंतर मला एकदम प्रसन्न वाटलं, म्हणजे छान वाटलं. अरे वा. आणि तिथनं पायच निघाला. आणि मला असं वाटलं की आपण आरतीला थांबवू. तर ते म्हणले की संध्याकाळी मग स्वयंपाक करायला उशीर होईल, घरचे काय म्हणतील अशा ह्यानं. हा हा. कारण माझा काही पायच निघत नव्हता. मी हल्लीच नाही, तिथंच बसले. हा. आणि तिथं मला येताना मग एक
पुस्तक भेटलं स्वामींची बखर म्हणून, एकदम जुनं पुस्तक आहे ते हो हो 1800 हो मधलं. हो हो हो. हा, आणि घरी आल्यानंतर ते पुस्तक वाचल्यानंतर एवढा आनंद झाला, इतके जुने अनुभव आणि सगळे भरपूर अनुभव आहेत हो त्यात. हो एकदम हो. छान पुस्तक भेटलं ते. खरं खरं. हा, हा एक अनुभव. आणि मग आणि तुम्ही काय एक काय सेवा करता ताई आता? मी कुणाकडून कधी सेवा नाही घेतली. रोज 3 नाही अध्याय नाही, पण वाचते. तुम्ही तुमच्या मनाने काय करता? हा, रोज 3 अध्याय वाचते. हा. आता दिवाळीत मी 108 स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलंय. अरे वा. आणि त्याच्या आधी 21 दिवसांचं केलं होतं भावासाठी, तर त्याला जॉब लागला. आता अरे वा. चांगलं पेमेंट वगैरे आहे 30,000. अरे वा. हो, बघा आणि किती आता छान. रोज, आणि कधी कधी असं म्हणजे जसं जेव्हा मला असं मनापासून वाटेल की आज अभिषेक करावा, तेव्हाच करते मी. असं कंटिन्यू टायमिंग नाही असत, गुरुवारीच करते. असं जेव्हा हा मनापासून जेव्हा वाटेल हा तेव्हाच करते. आणि हा. घरात कोणी नसल्यानंतर म्हणजे कसं लक्ष इकडे शांततेत तिकडे जात नाही. व्यवस्थित करता येतं. हा. हा, कारण देवघर किचन मध्येच आहे ना. हा अच्छा. हा 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 हा. हा, आणि आता थोड्या दिवसांपूर्वीची गोष्ट, 2-4 महिन्यापूर्वीची. हा. मला असं सतत वाटत होतं की औदुंबराच्या झाडात महाराज असते ती, आपण औदुंबराचं झाड लावा म्हणून. मी का हा. औदुंबराच्या झाडाची एक काठी आणून नुसती रवली होती, पण ती येईल का नाही मला नव्हतं माहिती. अच्छा. हा. ती नाहीच आली. आमच्या शेजारची एक बाई हसली, म्हणली अशी काठी येते का लाव. आणि मला लई वाईट वाटलं, अरे बापरे आलीच नाही, केवढा मोठा पचका झाला. हा. आणि मग मला नाकाचा हाड वाढले, त्याचा त्रास आहे म्हणून आमच्या आत्या म्हणले की चल रानात. म्हणून गेलो. हा. तर भुईमुग आम्ही तेव्हा भांगलत होतो. तर त्या रानाच्या कडनं औदुंबराचं एकही झाड नाही. तर तिथे इतकी औदुंबराची झाडं भांगलताना आम्हाला घावली. अरे. तर त्यातली मी 2-3 घरी आणली. आणि हा. संध्याकाळी 6 वाजता उशीर झाला यायला, त्यामुळे लावायचंच देणार नाही. हा हा हा. ते लावायचं राहून गेलं. हा. आणि परत एक दिवशी असंच लक्ष गेलं तर आमच्या घरापुढे औदुंबराचंच एक झाड आलं होतं, आपोआपच न लावतं. अरे वा. बघा. आणि किती ते छान. झाडाला मी हा क्षामृतीर्थ पण आणलंय. वडील आमचे मुंबईत कामाला आहेत, त्यामुळे ते ठाण्याला भेटतं ना. हा 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 हा. तिथून त्यांनी बाटली दिली, तर त्या क्षामृत पाण्याच्या तीर्थ थोडंसं ग्लासमध्ये टाकून मी 11 वेळा तारक मंत्र म्हणून त्या झाडावरती घालत होती. अरे वा. आणि ते चांगलं वाढलं होतं. पण आमच्या आत्यांनी परत उपटून टाकलं की म्हणल्या की हे मोठं वगैरे झालं तर ही आपली जागा नाही. आणि मग तेव्हापासून माझ्या सेवेत जराशी खंड पडला. मग मी आजपासून परत नैवेद्य दाखवायला सुरुवात हा केली. हा हा हा. हा, ते सेवा असं उपटलं खंड नका तेव्हापासून. करू, सेवा करा व्यवस्थित. हो, ते उपटल्यामुळे मी नाराज झाले ना, त्यामुळे मला असं वाटलंच नाही की करावं. आणि माझी अशी इच्छा होती की ते चांगलं झाड मोठं येऊन तिथं चांगलं छोटंसं मंदिर बिंदिर व्हावं. हा तर हा हा. त्याने उपटूनच टाकलं. आई गं. हा. हा, आणि एक केंजळे दादा, नाकाचा हाड वाढल्याचा त्रास आहे ना मला. हा हा हा. तर त्याने सारखी सर्दी होती, म्हणून मग मागच्या वर्षी मी जून महिन्यात लई नाकानं बोलता पण येत नव्हतं, एवढं गच्च झालं होतं कपानं छाती. म्हणून मी अरे अरे केंजळे अरे. दादांना फोन केला हा. आणि सांगितलं असं असं मला बोलता पण येत नाही, मला सेवा द्या. हम्म. तर त्यांनी सांगितलं 11 वेळा तारक मंत्र म्हणा, 3 अगरबत्त्या लावून. हा. आणि मी फोन ठेवला आणि लगेच गेले म्हणायला, बसले 3 हा. अगरबत्त्या लावून. दुपारचीच वेळ, कोणी नव्हतं घरात. हा हा. आणि 5-6 वेळाच म्हणलं. हम्म. आणि एवढ्या जोरात उलटी आली, ती बाथरूम मध्ये जाऊन उलटी केली, ती सगळा कप पडला. आणि तेव्हापासून आतापर्यंत मला काही कप झालेला नाही अजून. अरे वा. बघा. थोडासा त्रास होतो, पण अगदी थोडा. मग मी हा. मागं ते आरोग्य सेवा हे करायचे. आणि एक मुंबईला मी अशी सुट्टीला आले होते, मुलाला इथंच ठेवलं, त्याला प्यायचा तोडायचा होता म्हणून. हा हा. तर मला मनापासून असं वाटत होतं की प्रदीप दादांच्या मठात जायला भेटावं, कारण आपलं एकटं बाई माणूस तर नाही जाऊ शकत. म्हणून हा मी हा भावाच्या मागे लागलेली. हा. तर ते हो नाही करत 8 दिवस मी रडून गोंधळ केला की मला न्या तुम्ही काय पण करून. हा. तर तो नाहीच म्हणत होता. आणि मग मी एक दिवशी काय केलं, हम्म. सकाळचं पूजा ही तिथली केली आणि 108 वेळा तारक मंत्र तांब्यावर हात ठेवून म्हणला आणि ती सगळ्यांना दिलं. हा. आणि त्याच दिवशी त्याला असा आला फोन की 5-6 दिवस सलग सुट्टी भेटली, काहीतरी कारण होतं, म्हणजे तेव्हा काहीतरी लागोपाठ हा आलेलं. हा. शनिवार रविवार पण त्यात ऍड करून असं 6 दिवस सुट्टी भेटली. अरे वा. हा. मग आम्ही नक्की ठरवलं जायचं. मग आम्ही मुलांच्या मठात जाऊन नारायण खडीसाखर ठेवून आलो आणि परत गेलो तिकडं नाशिकच्या त्या मठात, हा. प्रदीप नांदूर दादांच्या. शिंगोटेला. हा. हा, तर तिथे आम्ही 2-3-5 दिवस राहिलो होतो आम्ही. अरे बापरे. कोण कोण? हो, मी, माझी आई आणि माझा भाऊ.
आणि मावशी काका पण आमच्या बरोबर आलेले, पण ते लगेच आले माघारी गावी. अच्छा. हा. आणि आम्ही 3 जण 5 दिवस राहिलो. मग आम्ही तिथे 3 दिवसांचं गुरुचरित्र पारायण केलं. अरे वा. आणि आमच्या आईला वाचता येत नाही म्हणून तिला म्हणलं की त्या पादुका डोक्यावरती घेऊन असं प्रदक्षिणा मार म्हणलं 21 हा हा औदुंबराला. हा 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 हा. किती तिच्याकडून छान. ती सेवा केली आणि मग आलो आम्ही मुंबईला. अरे वा. मस्त हो. मस्त. आणि हं, आणि मागच्याच वर्षी एकदा आमच्या वडिलांचा फोन आला की मी अक्कलकोटला आली. तर हं, ते अक्कलकोट, गाणगापूर, परत हं. पंढरपूर सगळं केलं. तर आम्हाला मनापासून एवढं वाईट वाटलं. म्हटलं माझा मुलगा लहान आहे, नाहीतर मी पण त्यांच्या बरोबर गेले असते. हो. आणि त्याच्यानंतर 8-10 दिवसातच आमच्या घरात अशी मुलाच्या बर्थडे निमित्त आम्ही काही मोठा नाही बर्थडे करत, पण फिरायला जायचं म्हणून अक्कलकोटला ट्रिप काढली. हा. तर गाडी म्हणजे ती स्पेशलच गाडी केली. अच्छा. हा. आणि माझ्या म्हणजे मनासारखंच झालं की आता मुलगा घेऊन म्हणजे एकटा नाही हे होत हो ना. मग हो. असं मला वाटत होतं की गाडी असावी. हं. मग आम्ही गेलो अक्कलकोटला. तेव्हा अरे वा. अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर हे सगळं केलं. अरे वा. म्हणजे हे किती सगळे छान तुमची अनुभव कुठलीच आले. इच्छा अपूर्ण ठेवली नाही बघा स्वामींनी. हो, हो. आणि अजून पण आता अनुभव शेअर केला ना, अजून तुमच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होतील बघा ताई. हो, हो. मला खूप दिवस झाले शेअर करायचे होते, पण थोडंसं भीती वाटत होती. म्हणलं कसं सांगायचं काय अरे त्यामुळं. काय घाबरायचं, आपल्या स्वामींची सेवा आहे ताई ती. जेव्हा मनात आलं तेव्हा लगेच फोन लावून करून टाकायचं शेअर. कारण असं वेळ हां. नाही घालवायचा, उशीर नाही करायचा. खूप छान. आणि मी शेअर करते हा ताई. आणि एक सांगू का हा. शेवटचं? बोला बोला. मी असंच गुरुचरित्र रोज घरात कोणी नसलं की वाचायचे. नवीन लग्न झालं होतं तेव्हा. हा हा आणि आमच्या आत्या आणि सासरे कुठेतरी बाहेर गावाला गेलेले. हा आणि गुरुचरित्र वाचता वाचता अचानकच पणती विजली. हा हा तर मी पण वाचता वाचता बघितलं. म्हणलं वारं सुटलं नाही, दार बाहेरचं बंदच होतं. हा आतमध्ये खिडकी आहे पण हवा बिवा नव्हती अजिबात. हा म्हणलं कसे काय हे बंद झाले अचानक. मग मी परत लावली आणि परत वाचायला सुरुवात केली. हा आणि परत संध्याकाळी 6 वाजता ते आले घरी. तेव्हा म्हणले की आमचा ऍक्सिडेंट झाला होता, थोडक्यात वाचलं आम्ही. हे मला कळलं की बापरे. तो संकेत होता तो. हो. बघा हो स्वामी ना. काय छोट्या छोट्या गोष्टीचे संकेत देतात. खरंय. हो, हो. खूप छान ताई. हा मी शेअर करते. हां, श्री स्वामी समर्थ. खूप आणि कधी छान. येईल हा अनुभव? ताई आता ना आपले कधीचे चालू आहेत माहिती का अनुभव? अजून ते 13 जुलैचे पण अजून पोस्ट नाही झालेले ते. 8-9 जुलैचेच पोस्ट होत आहेत. हो, हो. चालेल उशिरा आलं तरी पण येईल ना? येईल 100% येईल. आता तुमचं तर मला असं वाटतं ऑगस्ट नाही, सप्टेंबरमध्ये वगैरे येईल. हां, हां. चालेल. हां, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.